मोरेवाडीतील आर.के. नगर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. गेल्या 1.5 महिन्यात केवळ 3दाच नळाला पाणी आल्यानं स्थानिक रहिवाशांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केलाय. या प्रश्नातून राजकीय हेतू साध्य केला जातोय का, अशी शंका जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे. मागतात ती 1 दिवसाआड तुमचं सुरळीत होत नाही तोपर्यंत त्यांना 3 दिवसातून एकदा 1 तास पाणी तरी त्या कॉलनीतील लोकांना द्या, जेणेकरून त्यांना प्यायला पाणी तरी भेटेल, अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. आज जलअभियंत्यांनी ह्या गोष्टीकडे किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर या गोष्टीकडे नाही लक्ष दिलं तर येत्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करून आम्हाला तीव्र संताप व्यक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. कारण आज थेट पाईपलाईनचं पाणी जेव्हापासून चालू झालं होतं तेव्हापासून 2 वर्षामध्ये या भागातील लोकांना त्या ठिकाणी 1 दिवसाआड 1 तास पाणी भरपूर वेळ मिळत होतं. त्या ठिकाणी पंपिंग कधी बंद पडत नव्हतं. पण आज त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरं दिली जातात. ते असं आहे, त्या गोष्टी तशा आहेत म्हणून अशा काही गोष्टींची उत्तरं देतात. पण थेट पाईपलाईन योजनेमध्ये पाचगाव असेल, कळंब असेल, ही गावं रितसर पद्धतीनं समाविष्ट असताना सुद्धा ह्या भागांना का डावललं जातं किंवा ह्या भागांच्यावर का कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं जातं का? पण अधिकारी ही राजकारणासाठी आहेत का? अधिकारी कुठल्या पक्षाचं काम करतात का? अशा या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आज शंका व्यक्त व्हायला लागल्या. कारण आज अनेक माता भगिनी आज त्यांना आज आमच्या या भागातील आमच्या म्हणजे आम्हाला ज्या काही त्यांच्या आमच्या समोर समस्या त्यांना ज्या काही मांडायच्या आहेत, आम्ही अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगायला जातो असताना अधिकारी काही गोष्टीची एक अशी अनपेक्षित उत्तरं देतात. त्यामुळं आम्हाला सुद्धा असं वाटायला लागले की आता दात कुणाकडे मागायची. तर आता आम्ही येत्या काळामध्ये जर त्यांनी त्या ठिकाणी जर नाही लक्ष घातलं तर आम्ही रास्ता रोको करून त्या ठिकाणी जोपर्यंत कलेक्टर जागेवर येत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी रास्ता रोको आम्ही किंवा कुठलंही आमचं आंदोलन थांबवणार नाही. कारण पाणी प्रश्न अतिशय गंभीर होत चाललाय. लोकांना पाणी तरी प्यायला पाहिजे. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय.